काम करणाऱ्यालाच मत द्या. प्रभाग क्रमांक 13 मधून राष्ट्रवादीचे खाडे पुन्हा निवडणूक मैदानात. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 13 मधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार श्री तानाजीभाऊ विठ्ठल खाडे हे अनुसूचित जाती पुरुष गटातून पुन्हा एकदा जनतेच्या सेवेसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. जो माणूस काम करणारा असेल त्यालाच मतदान करून निवडून द्या, असे आवाहन माजी नगरसेवक तानाजी खाडे यांनी केले आहे. 1997 पासून नगरसेवक म्हणून कार्यरत असताना झोपडपट्टी पुनर्वसन योजना, 20 लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी, शाळा, समाज मंदिरे, रस्ते, वीज, पाणी सुविधा तसेच कोरोना काळात घरोघरी मदत अशी अनेक लोकोपयोगी कामे त्यांनी सेवाभावनेतून पूर्ण केली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांवर चालणारे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली कार्य करणारे हे नेतृत्व प्रभाग क्रमांक 13ची खरी ताकद मानली जाते आहे. 15 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सर्वप्रथम मी आपल्या सर्व न्यूज चॅनलवाल्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. आता 2026 विधानसभेचं इलेक्शन, आपले महानगरपालिका इलेक्शन यावेळेस लागलेलं आहे. गेली 4-5 वर्ष झाली. 4 वर्ष झाली जे इलेक्शन पाहिजे नव्हतं ते इलेक्शन यांनी पोस्टपोन करून आज 9 वर्षानंतर इलेक्शन घेत आहेत. मागच्या इलेक्शन 17च्या नंतर आज. तर ह्या काळामध्ये ज्या जनतेच्या ज्या अडीअडचणी एवढ्या वाढलेल्या आहेत, महाभयंकर अडचणी वाढलेल्या आहेत, गुन्हेगारी वाढलेली आहे, सगळ्या गोष्टी. आणि त्यात आमचा प्रभाग रेड झोन मध्ये येतो. रेड झोन मध्ये आल्यामुळं या परिसरामध्ये दुर्लक्ष जे झालेले आहे त्या सगळ्या गोष्टीची अडचण मनात घेऊन यावेळेस म्हणलं कसल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला यावेळेस इलेक्शन लढवणं गरजेचं आहे. कारण ह्या लोकांच्या अडचणी जर आपण सभागृहामध्ये मांडल्या नाहीत तर खरंच आपण मागासवर्गीय समाजामध्ये जे या SC कास्टमध्ये मी जे इलेक्शन लढवतोय किंवा आम्ही जो लोक लढवत आहेत त्याला कुठलंही फळ भेटणार नाहीये. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं, ज्या घटना तयार केल्या बाबासाहेबांचं एकच स्वप्न होतं की ज्यावेळेस आरक्षणाला लादले ते आरक्षणामध्ये राजकीय आरक्षण ज्यावेळेस होतं त्यावेळेस त्यांचं एकच स्वप्न होतं की माझ्या समाजाचा माणूस ज्यावेळेस महानगरपालिका असेल, ग्रामपंचायत असेल किंवा आमदार विधानसभा असेल किंवा खासदार लोकसभा असेल, त्याच्यामध्ये माझ्या समाजाचा माणूस ज्यावेळेस जाईल, माझ्या समाजाची लोक अडचणी सभागृहात मांडेल तरच त्या दिवशी की त्यांनी ज्या केलेल्या याला काही कुठेतरी न्याय मिळाल्यासारखं होईल. हे स्वप्न घेऊन मी आज देखील इथं प्रयत्न करतोय. मागच्या 1997 सालापासून मी महानगरपालिकेमध्ये 3 वेळा 3 टर्म निवडून आलेलो आहे. 2 टर्म मी 2002 आणि 2017ला मी कमी मताने पडलो. त्यामुळे माझी राहिलेली कामं देखील बरीच राहिलेली आहेत. त्या सगळ्या गोष्टीचं पूर्ण ह्या वेळेस संधी मिळाली ती गोष्टी पूर्ण मला करायच्यात. आज या परिसरातल्या छोट्या छोट्या गोष्टीची मला जाण आहे. मी याच परिसरामध्ये राहतोय. मधल्या काळामध्ये ज्या इलेक्शन झालं, इलेक्शन मध्ये लोक एक जण राहिलाय प्राधिकरणामध्ये, एक जण राहिलाय निगडीमध्ये, एक जण राहिला यमुनगरमध्ये आणि एक ज्या लेडीज आहेत पवळेताई म्हणून त्या आहेत निगडीमध्ये राहिला. आता हा परिसर पलीकडे, त्या भागातले लोक निवडून आल्यानंतर नवीन नवखे लोक निवडून येतात आणि आल्यानंतर त्यांनी त्याच परिसरातली कामं करतात. ह्या परिसरामध्ये रेड झोन आहे. फक्त अधिकारी त्यांना रेड झोन म्हणतात, रेड झोन मध्ये कामं होत आहेत. आज माझ्याकडचं डांबरीकरण झालं नाही. माझ्याकडे घरापाशी जर कमिशनर वेळ असेल ना आपण तर मी तुम्हाला दाखवतो, दगडी आहेत दगडी. मी नगरसेवक 30 वर्ष ज्या भागात नेतृत्व करतो त्या माझ्या घराच्या दारामध्ये पाण्याची रस्त्याला दगडी आहेत. कॉन्क्रीट नाहीये, कॉन्क्रीट जाऊ दे, डांबर नाहीये. टेंडर काढलेले ते पैसे सुद्धा काय केलेले त्या ठेकेदारांनी. ते आता जे अधिकारी आहेत ना आपले, त्या अधिकाऱ्यांना सुद्धा माहिती आहे. आता काय मी बोलायला गेलं तर अधिकारी म्हणतात भाऊ चुकलं, भाऊ हातापाय पडतात. आयुक्त साहेब ते देखील तुम्ही चौकशी करा, ते डांबर सुद्धा खाल्ले गेले. महापालिकेमध्ये 4 वर्ष सत्ता लोकप्रतिनिधी नसल्यामुळे मी त्या मागच्या नगरसेवकांना नाव नाही ठेवणार, पण या तुमच्या अधिकारी कधी कुठल्या साईटवरती जाऊन त्यांनी बिलं काढण्याच्या आधी चौकशी केली का?
तेच ठेकेदार येतात, तेच मोजमाप घेतात, तेच घेऊन जातात. महापालिकेचा अधिकारी कधीच मोजमाप घेण्यासाठी या परिसरात आलेला नाहीये. कामाचं सोडावं, त्याच्या नावाखाली जे टेंडर झालेले आहेत, टेंडर सुद्धा अख्खी गडप केलेले आहेत. खड्डे आता रस्त्याने बघितलं तर खड्डे आहेत, खड्डे सुद्धा बुजवलेले आहेत. रेड झोन मध्ये रेड झोनच्या नावाखाली सगळा भ्रष्टाचार आज करून टाकलेला आहे. जनतेला मी माझं एवढंच आव्हान आहे की आज तुम्ही स्थानिक माणूस बघा, स्थानिक माणूस बघून आपले स्थानिक प्रश्न सोडवणारा माणूस बघा. खरोखरच तो माणूस प्रामाणिकपणे काम करणार आहे का? का नुसतंच आपण काही लोक आता पैशावाले लोक या परिसरामध्ये आलेले आहेत, काही पैशाच्या ह्याच्या नावाखाली लोकांचे बसमध्ये बसून लोकांना बाहेर घेऊन जात आहेत, इकडं तीर्थक्षेत्रावरती नेत आहेत. त्या लोकांना कुठल्या नगराचं नाव माहिती नाहीये, कुठल्या बिल्डिंगचं सोसायटीचं नाव माहिती नाही, काही माहिती नसताना फक्त पैशाच्या जीवावर जनतेला लालच द्यायची आणि घेऊन जायचं आणि तुम्ही मला मतदान करा, मी तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे देतो. 4 कोटी रुपये एका मताच्या मागे 4 हजार 5 रुपये देणारे माणसं या ठिकाणी उभे राहायला लागलेत. फक्त त्यांना काय वाटतंय की माझ्या सेक्टर 22 मध्ये राहणारी लोक आहेत, पैसे देणे म्हणजे हे विकले जातात. पण बाबासाहेब आंबेडकरांनी जे तत्वज्ञान सांगितलेलं आहे, हे लाखाचं मत आहे. हे मत ज्या गरिबाला भिकारी असणाऱ्या माणसाला सुद्धा एक मताचा अधिकार आहे आणि राष्ट्रपतीला सुद्धा एका मताचा अधिकार आहे. हे मत आपण जर विकलं तर आपल्याला कोणी विचारणार नाहीये. त्यामुळे बाबासाहेबांच्या शपथ घेऊन सांगतो, हे मत न विकता प्रामाणिकपणे तुम्हाला जो माणूस काम करणार असेल त्या माणसाला मतदान करून निवडून द्या. तिथं तानाईकडे असो किंवा अजून कोणी असो, एवढीच माझी विनंती आहे.